नमस्कार. आज मी बनवते आहे मस्त झणझणीत घरच्या मसाल्यात मिसळपाव. मेन म्हणजे मी मिसळ आणि तरी वेगवेगळी बनवणार आहे. 1 वाटी मटकी 5 ते 6 पाण्यात भिजवल्यावर पाणी काढून टाकले आणि झाकण ठेवून दिले. 10-12 तासांनी असे मस्त मोड आलेत. मोड आलेली मटकी कुकरमध्ये 6 पेले पाणी, 1 टीस्पून मीठ आणि हाफ टीस्पून हळद घालून फक्त एकाच शिटीत शिजवून घेतली. फ्राईंग पॅनमध्ये 2 मोठे चमचे धणे, 1 मोठा चमचा तीळ, 2 चक्रफूल, 15 मिरी, 10 लवंग, 1 टीस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून जिरे हे सर्व मसाले 2-3 मिनटं स्लो गॅसवर परतून घेतले. नंतर अर्धी वाटी सुके खोबरे टाकून परतून घेतले. तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. खोबरं भाजून झाल्यावर मी गॅस बंद केला. आता यामध्ये 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, 4 चमचे लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून परत जरा परतून घेतलं. थंड झाल्यावर या मसाल्याची थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घेतली. गाळणीच्या साहाय्याने मटकी आणि पाणी वेगवेगळं करून घेतलं. मटकी जास्त उकडून घ्यायची नाही. प्रथम मटकीची उसळ बनवून घेऊया. पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यावर राई, जिरं, कढीपत्ता, नंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा. कांदा चांगला ब्राऊन झाला की थोडी कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची. आता यामध्ये वाटणाचा आपला तिसरा भाग मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये बॉईल केलेली मटकी टाकायची. थोडं मीठ टाकून परतून घ्यायची. थोडी कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपण तरी बनवून घेऊया. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम झाल्यावर राई, जिरं, कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा ब्राऊन झाला की 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि बाकीचं उरलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये मटकी बॉईल केलेलं पाणी घालायचं. अजून 1-2 पेले गरम पाणी ॲड करायचं. मला कड आला की कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यावर 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आणि ही फोडणी आपल्या तरीमध्ये ओतायची. वेगवेगळी तरी आणि उसळ रेडी आहे. सर्व करताना प्रथम उसळ, नंतर फरसाण, नंतर तरी, वरून कांदा आणि लिंबाची फोड. रेडी आहे आपली खाण्यासाठी मिसळ पाव. धन्यवाद.